मस्त ना हॅलो. पहिला चेंडू टाकण्यासाठी तयार रमेश. मारा करेल तो म्हणजे विठ्ठल. पहिलाच बॉल आखू टप्प्याचा चेंडू होता. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दुसरी धाव पूर्ण. पहिल्या चेंडूवरती श्रीगणेश केला तो म्हणजे विठ्ठल येडगे आणि सूर्या 11 या टीमचा. दुसरा चेंडू टाकण्यासाठी तयार. आणखीन एक परंतु दिशाहीन भरकटलेला चेंडू. वाईट +1 अशा 2 धावा. दुसरा चेंडू टाकण्यासाठी तयार रमेश. आणखीन एक मारा करायचा प्रयत्न परंतु निर्धाव चेंडूचे सांगता होते. दोन चेंडू समाप्तीच्या नंतर धावफलकावर धावा लागल्यात त्यामध्ये 4. तिसरा चेंडू टाकण्यासाठी तयार. आणखीन एक स्लोअर पद्धतीचा चेंडू. गतीमध्ये परिवर्तन केले रमेश शेके आणि खूप चांगला गोलंदाज आहे. या गोलंदाजापाशी व्हेरिएशन देखील आहे. खूप चांगली बॉलिंग करत असताना 4 चेंडू हाताळत आणि 4 चेंडूंमध्ये 4च धावा खर्च केल्या त्यामध्ये रमेश शेके याने. 3 बॉल झालेत का 3 चेंडू. आणखीन एक डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जातोय. एकच धाव. पाचवा चेंडू टाकण्यासाठी तयार रमेश शेके. मारा करेल तो म्हणजे विठ्ठल येडगे. आणखीन एक स्लोअर पद्धतीचा चेंडू. वारंवार बीट करत असताना विठ्ठल येडगे याला कुठेतरी सानपडगावचा बारक्या तडपत नाही या मॅच मध्ये. आता आणखीन एक टॉपेज डिक्लेअर झोन मध्ये बॉल जात होता तोपर्यंत एक धावेचा पळून काढले. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागले त्यामध्ये 6. बिनगडीबाद 6 धावा. कुठेतरी शांत सुरुवात म्हणावी लागेल. अरे नाही बॉलच मला टाकता जमत नव्हता मग मी सोडून टाकेल. बघू पडली तर पडली पण नाही पडली सोडून दिली. आता गोहरे या गावचा सोन्या 50-50. सोन्या 50-50. पहिला चेंडू बारकेच्या समोर परंतु तिथं अंपायर डिसिजन कळवतील आणि हा येतो षटकार. बारक्याला शांत ठेवू शकत नाही तुम्ही. छोटा पॅकेज बडा धमाका सानपड़ा गांव का. सोनिया 50-50 के ऊपर हल्ला होते हुए अभी क्या कर सकते सोनिया 50-50.
लगता है और एक इंजन में ऑयल डाल के आए हैं, लेकिन उधर सचिन लांबोरे विकेट का पतन, बारक्या आसान पड़ेगा बैक टू द पॅव्हेलियन. आता मैदानाच्या आतमध्ये गारड होतं. सुरेश शेळके घाऱ्या बॅटिंग ट्रॅक वरती. चॉकलेट बॉय सानपाडा गावात लाखो मुलींचा क्रश असला हा सुरेश शेळके घाऱ्या. पोरींची नाटकं कमी पण याचे जास्त. आता सुरेश शेळके काय करतोय, सोना 50-50च्या समोर. एकाच टीम मध्ये खेळत असताना दोन्ही खेळाडू सुरेश शेळके आणि सोना 50-50. आणखी एक मोठा फटका आलेला बरोबर, परंतु तिथं 4. सोन्या 50-50 वरती आलेल्या बरोबर घाऱ्याने हल्ला केलाय. आता चौथा चेंडू टाकण्यासाठी तयार सोन्या. ओ क्या ब्लॉक डाला है. सोन्या 50-50 बोलते हैं उसको, कभी भी वो फेरे में तेरे को गिर सकता है. घारे का कुछ चल रहा नहीं है सोने के सामने. देखते घारा क्या करता है अभी 50-50 सोने के सामने. और एक ब्लॉक, लेकिन उसको अभी नहीं रोकेगा घारा. ये सप्त हिंद केसरी मनो जैसा है. इसने तो मने का भी रिकॉर्ड तोड़ दिया है. बहुत लंबा छक्का मारा है. पांडुरंग येडगे आपण बोलायचं काम करायचंय. आणखी एक मोठा फटका सोन्या. आता हा रेकॉर्ड तोडणार आहे. ये अभी मोटू बैटिंग पे डोरेमॉन. हा सोना 50-50. स्कोर कितना हुआ है, स्कोर किती झालाय. ओ चाबुक शॉट मारते हुए इस बार, लेकिन उधर रघु का ये चॉकलेट बॉय सानपाड़ा नगरी का. स्कोर किती झाला. 29. जागवार बॉलिंग पर आते हुए अभी उसके सामने घारिया सानपाड़ा स्टेशन का मालक. ओ सानपाड़ा स्टेशन के मालक के ऊपर हल्ला किया है. इथं काय घाऱ्या बॅटिंग करतो. खूप सुंदर अशी बॅटिंग चालले. रमेश याच्यावरती हल्ला केलाय तो म्हणजे घाऱ्याने खूप चांगली बॅटिंग करतो. सध्याच्या घडीला फॉर्मला असणारा हा खेळाडू सुरेश शेळके घाऱ्या. 35 धावा धावफलकावरती. 2 चेंडू समाप्तीच्या नंतर खूप चांगली बॅटिंग करतोय सुरेश शेळके घाऱ्या. तिसरा चेंडू टाकणार. आणखीन एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु डिक्लेअर स्वरूपात एकच धाव भेटेल.
आता घाऱ्या बॅटिंग ट्रैक वरती घाऱ्या इस बार घारे को जाना पड़ेगा घर पर जल्दी जाना है दूसरा बल्लेबाज को जल्दी भेजना है घाऱ्या रील्स आज संध्याकाळी तुम्ही बघू शकता घाऱ्याच्या किती पडतायत आता धनदाकड फलंदाज मैदानाच्या आतमध्ये काशीनाथ बोडके सह्याद्रीचा ढाण्या वाघ कुठे प्रॅक्टिसला दिसत नाही मी तिकडे करतो प्रॅक्टिस गेल्या वर्षी नुसता दिसायचा यावेळेस इकडे पावसाचा बॉल दिली चार चेंडू चालले ना प्रॅक्टिस अजून 2 चेंडू बाकी आहेत आता काशीनाथ बोडके स्ट्रायकिंगला काशीनाथ बोडके गोलंदाजी ट्रॅक वरती रमेश शेके लेपन बॅट्समन काशीनाथ बोडके काय करेल रमेश जागवार याचा हल्ला करेल का हे चले नागवंडे गाव का जागवार जागवार ओ जागवार ने फुल टॉस डाला था लेकिन उस पे 1 रन भाग के निकाले दूसरी का प्रेज हो रहा है 2 रन पूरे दोन धावा पूर्ण आता या षटकातली शेवटचा चेंडू असेल मारा करेल तो म्हणजे काशीनाथ बोडके ओ कुठेतरी हेलिकॉप्टर स्ट्रोक लगवण्याचा प्रयत्न होता परंतु बॅटचा पहिलाच फिश ओपन केलाय आणि इथं चॉकलेट बॉय हसत असताना रघु काळे अंपायर डिसिजन काय व्हायचा आपला सुरेश एके तुर्बेगावचे चॉकलेट बॉय आउट आहे का ठीक आहे काशीनाथ बोडकेला बॅक टू द पावलांचा रस्ता दाखवत असताना रमेश शेके जागवार नागवंडे गावची अडतीस धावा धावबलकावरती 3 षटकांच्या समाप्तीच्या नंतर धावबलकावर धावा झाल्यात 38 लॉस ऑफ 3 विकेट आता विजय शेळके बॉलिंग ट्रॅक वरती जयराम पाटे बॉलिंग ट्रॅक वरती शरद शेळके संघाचं 4थं षटक आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आलं तो म्हणजे शरद शेळके त्या समोर बॅटिंग करत असताना ओंकार झोरे सुनील लांबेवर आपल्याला अर्निंग मैदानाच्या आतमध्ये पळायचं नाही आता 2 वर्ष बॅन करण्यात येईल धनगर समाजातून सुनील मात्रे मैदानाच्या बाहेर यायचंय हे मात्रे पाड्याचा खेळाडू आहे आता नकारात्मक चेंडू वाईट चेंडूची सांगता ओ डिक्लेअर स्वरूपात एकच धाव भेटेल संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 41 3 गडी बाद 41 कुठेतरी ओंकार झोरेला मोठे फटके खेळण्याची गरज आहे
बोलल्याप्रमाणे, परंतु तिथे जॅकी काळेच्या हातातून चेंडू विसावतोय. डिक्लेअर स्वरूपात एक धाव. त्यांचा आम्हाला इशारा करायचा आहे. तिसरा चेंडू टाकण्यासाठी तयार शरद शेळके. मारा करेल तो म्हणजे ओंकार झोरे. इस बार और एक बार पैर निकाल के बाहर मारने का कोशिश था, लेकिन निर्धाव चेंडू की सांगता होती हुई. चौथा चेंडू टाकण्यासाठी तयार शरद शेळके. मारा करेल तो म्हणजे ओंकार झोरे. इस बार और एक बॉडी अटैच बॉल. निर्धाव चेंडूची सांगता. स्टेपाडून मारण्याचा प्रयत्न, परंतु बॉडीवरती अटॅक केला बॉलचा. अजून एक चेंडू, खूप सुंदर असा चेंडू टाकलाय. एक चेंडू बाकी आहे. शेवटचा चेंडू असेल चौथ्या षटकातील. कुठेतरी धावफलकावरती धावा शांत राहत असताना शेवटचा षटक आहे. लवकरात लवकर टाकून घ्यायचंय, अन्यथा अंधार पडू नये याची लक्षता घ्यायची. तुम्हालाच बॅटिंगला त्रास होईल. लाईट आज बंद आहे. लाईटीचा प्रॉब्लेम झाला, त्यामुळे लाईट बंद आहे. आता बॉलिंग ट्रॅक वरती लक्ष्मण नरोडे. कुठेतरी आकाश याला पाठी ठेवलाय. कुठेतरी अवांतर धावेमध्ये वाढ होते. एका धावेने धावफलकावरती धावा लागतात त्यामध्ये. आणि ओंकार झोरेला जावं लागते. परतीचा इशारा. 2 धावा पळण्यात बाहेर नाही झाले. पहिला एक वाईट टाकला, नंतर बॉल टाकला, सिंगल एक रन आउट. सिंगल एक रन आणि दुसरी घेताना. आता मुख्य आयोजक संतोष शेळके बॅटिंग ट्रॅक वरती आलेत. खूप अनुभव आहे या मैदानाचा त्यांना. कोपरा आहे त्यांना. जरा स्पीडअप करायचं फटाफट. लक्ष्मण नरोडे. आता दुसरा चेंडू टाकण्यासाठी तयार लक्ष्मण नरोडे. मारा करेल तो म्हणजे संतोष शेळके.
उर्फ शांडी. आणखीन एक वाईट चेंडूची सांगता होते. वाईट चेंडूची सांगता निर्धाव चेंडू. अजून एक वाईट चेंडूची सांगता होत असताना कुठेतरी वाईट चेंडू सारखे सारखे टाकत असताना लक्ष्मण नरोडे 47 धावा धावफलकावरती एक चेंडू. जयराम ताटे कुठेतरी तडपडत असताना 2 चेंडू समाप्तीपर्यंत धावफलकावरती धावा 48. लॉस ऑफ 4 विकेट. ओमकार झोरे दरमोन बैक टू द पैवेलियन जाने के बाद किधर तो स्कोर रोक चुका है. और इस बार जयराम ताटे के हाथ से गेंद छूटती हुई पंच 2 धावा ना. यस. आणखीन एक चेंडू वाईट चेंडूची सांगता होत असताना अजून एक मोठा फटका आला. येथे समालोचक सोन्या 50-50 बाबा त्यांना उडवू नका. तुम्हाला छकड्यात नेलं तुमच्या गाडीला ब्रेक नसतो. बिना ब्रेकची गाडी आहे. 57 धावा धावफलकावरती. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 57 धावा. कुठेतरी भजीभाऊ फॉर्मला आलेत. नांगी पहिली थ्रो ते आणि रनआउटची सांगता आणि ते रनआउट. पंच डिसिजन कावाचा कोण आउट आहे. संतोष शेके इकडे इशारा केलाय पंचांनी. 58 धावा धावफलकावरती संतोष शेके बॅक टू द पॅव्हेलियन. आता संतोष शेकेची जागा भरून काढण्यासाठी येतोय तो म्हणजे प्रकाश शेके. ही रन मशीन आहे नागवंटिक गावची. यावेळेस आणखीन एक मोठा फटका परंतु तिथे सचिन लांबोर आहे. त्या भीतीपशी बॉल सुटणं म्हणजे हॅलो थंडावली खोंड थंडावली.
ते काय बोलता केजे क्षेत्ररक्षण लवकर लावा ओमकार गोरे, टाइम कमी आहे, नियमांचं पालन करा. टॉस साठी दोन्ही कर्णधारांनी यायचंय. SG फायटर्स वर्सेस भाकरमाळी. नाही ना बाय वाघापूर संघाचे दोन्ही फलंदाज मैदानात त्वरित जावा. अक्षय शेळके लवकर टॉस साठी या. वाघापूर संघाचे धाकड बल्लेबाज सचिन लांबोर आणि सोन्या मैदानाच्या दिशेने. सँडी रणा बासना बासना तुला 30 ठेवले म्हणजे बासना चार मार पाहिजे असताना मारलेलं 4 ला 4 असताना मारले. हो अंपायर सामना चालू करा, टाइम कमी आहे. सुरेश शेळके आगळ वेगळं एक नाव सप्त हिंद केसरी. सप्त हिंद केसरी धोंडीबा शेळके यांचं भिताड. सुरेश शेळके गाड्या ट्रॅकला असेल मात्र सचिन लांबोर धाकड बल्लेबाज आणि बॉलिंग प्रगती पथावर असेल काशीनाथ बोडके उर्फ काशी. दोन्ही एकाच टीम मध्ये खेळत असतात नेहमी. पहिला चेंडू पहिल्या चेंडूवर मात्र डिक्लेअर झोन मध्ये दुसरा चेंडू घेऊन मात्र सज्ज. पाहूया ऑफच्या दिशेने मात्र टोले त्याच्या खाली असेल मात्र गार्या. पाहूया पहिलं झेलबाग असा घडी सचिन लांबोर मात्र डगआउट मध्ये. धोंडीबा शेळके यांचं भिताड मात्र आता ऐकत नाही. सचिन लांबोर मात्र परतला. टीमला एक मोठा झटका. त्याची जागा भरून काढण्यासाठी लक्ष्मण नरुटे विठ्ठल एडगे बारक्या. उत्तम शेळकेने आम्हाला नाव सुचवलंय.
टॉस साठी या दोन्ही कप्तान. अक्षय शेळके. थंडी वाजते का? हो. पण आता तिसरी मॅच गिरणार आहे. दोन चेंडू 1 रन. तिसरा चेंडू. अंपायरचा डिसिजन अंतिम असेल. ओमकार जोरे शपथी घेऊन चालणार नाहीत. अंपायरचा डिसिजन अंतिम असेल. मैदानात अंपायरच देव आहेत. अंपायरचा डिसिजन अंतिम असेल. आपल्याकडे टाइम कमी आहे. नियमांचे पालन करा. अंपायरचा डिसिजन अंतिम असेल. रिव्ह्यू सिस्टम नाही. वर्ल्ड कप संपला गाड्या. चार चेंडू 2 रन. पाचवा चेंडू घेऊन मात्र काशी सज्ज. त्याचाच मारा करण्यासाठी सोन्या. 50-50. पाचवा चेंडू बघू. ब्लॉक पद्धतीचा चेंडू सोन्याला मात्र मारा करता नाही आला. अक्षय शेळके कॅप्टन एसजी फायटरचे प्रोप्रायटर. अक्षय शेळके मात्र टॉस साठी आलेत. लक्ष्मण शेळके त्यांच्या हातून टॉस उडवला जाईल. एका ओव्हर अखेरीस संघाची धावसंख्या मात्र 4च्या घरामध्ये. कोण जिंकलं? कोण जिंकले? कोण जिंकले? कोण जिंकले? याची ना. इथे मात्र टॉस जिंकला एसजी फायटर या संघाने. अक्षय शेळके सांगा पटकन. बॉलिंगच घेणार. विचार करून सांगा. आपल्याकडे टाइम भरपूर आहे. लक्ष्मणला मात्र काय बॉल समजत नाहीये. डॉट डिलिव्हरी. दुसरा चेंडू मात्र ऑफच्या दिशेने टोलवला चेंडू. चेंडू मात्र त्याच्या मागे असतील भाऊ.
2 चेंडू 6 धावसंख्या. तिसरा चेंडू काहीसा आगळा वेगळा काहीतरी करायला गेला उमेश, मात्र सँडी शेके कॅप्टन कोल एक पळाली. 3 बॉलच्या अखेरीस संघाची धावसंख्या 9च्या घरामध्ये. टाइम कमी आहे. अंपायर पटपट करा, आवरा पटपट, लाईटी नाईट. उमेश शेळके पाचगणी संघाचा धारदार गोलंदाज. ओ मात्र गगनचुंबी षटकार लक्ष्मण नरुटे यांच्या बॅट मधून आला. मी नाही. 4 चेंडूच्या अखेरीस संघाची धावसंख्या मात्र 15च्या घरामध्ये. बॅट मध्ये चेंडू टाकला आणि सरस सीमारेषा बाहेर. ओ मात्र रणचुंबे लागोपाठ दोन षटकार. चेंडूच्या अखेरीस संघाची धावसंख्या मात्र 21च्या घरामध्ये. सुरेश शेळके आपण बाजूला. वाईट चेंडू. दिशा बोलतोय हा गोलंदाज. बॉल मात्र फिरवला. डॉट चेंडू. सुरेश शेळके स्टायलिश मॅन. आपल्याला आता संघाला ओव्हर टाकण्याची गरज भासते. तुमची गरज भासते संघाला. तिसरी वैयक्तिक दुसरा आणि संघाकडून तिसरं शतक घेऊन आला मात्र काशी. त्याचाच मारा करण्यासाठी सोन्या 50-50. पहिला चेंडू आता कारपीटच्या पद्धतीने मारलेला. एकच धावसंख्या पळाली. एका चेंडू अखेरीस संघाची धावसंख्या 23च्या घरामध्ये. SG फायटर आपला निर्णय कळवा. दुसरा चेंडू घेऊन काशी सज्ज. पाव्या मारा करेल का लक्ष्मण नरुटे.
2 षटकाराशी खेळतोय. स्लोअर पद्धतीचा चेंडू. लकीला मात्र काय दिसला नाही चेंडू. करा. दिनेश शेळके एक स्टायलिश मॅन सीमारेषेवर सज्ज आहे. हो मात्र कडक कडक म्हणजे कडक. लक्ष्मण नरोटेच्या बॅट मधून निघाला गगनचुंबी षटकार. आपल्या संघाचं ओझं मात्र वन साइड झेलत असताना लकी 15 चेंडू 30 रनाची गरज असताना वाघापूर या संघाला अंपायर डिसिजन कळवा. अंपायर जाऊन चेक करा काय थांब ना यार. ए सुन्या इकडे ना यार. अंपायर डिसिजन कळवा. जर बॉल टच झाला असेल मागे तरच वनडे असेल, नाहीतर जेवढ्या रना पळून काढल्या असतील त्या दिल्या जातील. संघाच अंपायर डिसिजन कळवा. किती आहेत अंपायर डिसिजन. अंपायर डिसिजन सांगा ना. 3. पाचवा चेंडू पाहूया सोन्या डे च्या घरामध्ये 1-2 गो. त्याचाच मारा करतील सोन्या येडगे. चाय लवर सुरेश शेके आम्हाला सांगतायत चाय त्यांना जास्तच आवडते. 1-2 गो पाहूया. सोन्याला मात्र बॉल काही समजला नाही. 12 चेंडू आणि 26 रनाची गरज असताना वाघापूर या संघाला एसजी फायटर आपला निर्णय कळवा प्लीज. टाइम होतोय. बारा चेंडू आणि 26 संघाचा आयकॉन. चौथी ओव्हर घेताना विठ्ठल येडगे वारक्या सानपाडा गावचा. पहिला चेंडू मात्र मोठा फटका मारताना त्याच मागे असतील दिनेश शेळके. बॉल मात्र थोडा फंबल झाला.
विठ्ठल येडगे, मोठं नाव, धनगर समाजामध्ये मोठं नाव, विठ्ठल येडगे. पाहूया दुसरा चेंडू, स्लोअर परीचा चेंडू, मात्र वाईट चेंडू. पावसामध्ये टर्न करायचा प्रयत्न करतायत विठ्ठल येडगे, बॉल अशी झुंजतायत. 3 चेंडूच्या अखेरीस रंगाची धाव संख्या मात्र 37 घरामध्ये. चौथा चेंडू, विठ्ठल येडगे त्याचाच मारा करते सोन येडगे. पाहूया दिनेश शेळकेला मात्र बॉल काय दिसला नाही, कारण पाऊस जोरात चालू आहे. पावसामुळे मात्र दिनेश येडगे नाही तर त्यांची फिल्डिंग टॉप क्लास आहे. फिल्डिंगच्या बाबतीत नो कॉम्प्रोमाइज. दिनेश शेळके. फायटर्स. अक्षय शेळके कर्णधार. निर्णय कळवाचा आहेत, आयोजक सारखा आम्हाला त्रास देत आहेत. चार चेंडूच्या अखेरीस संघाची धाव संख्या 41. वन टू गो. पाहूया लक्की काय करतोय. 4 षटकारांशी खेळत असताना धाकड बल्लेबाजी करतोय, रनांचा पाऊस पाडतोय मैदानामध्ये. लक्ष्मण नरुटे धाकड बल्लेबाज, रनांचा पाऊस पाडतोय मैदानामध्ये. चार चेंडूच्या अखेरीस संघाची धाव संख्या 48. संघाची धाव संख्या 48. 6 बॉल आणि 11 रनाची धाव संख्येची गरज वाघापूर या संघाला. आता मात्र पांढरे पाणी संघ हा कोड्यामध्ये अडकला गेलाय. त्या कोड्यामधून त्यांना कोण काढेल बाहेर. सगळ्यांच्या नजरा असतील मात्र सँडीवर. सगळ्यांच्या नजरा मात्र असतील सँडीवर. सँडी श्री गणेश ब संघाचा हुकमी गोलंदाज लेफ्ट हँड. सगळ्यांच्या नजरा मात्र असतील सँडी शेळके. 6 बॉल 11च्या भरपूर हा करानामा केलाय. 6 बॉल 30चा पण करानामा केलाय. मात्र लाचीवर हाताळायला आलाय गणेश, कॅप्टनचे भांजे. कॅप्टनने मात्र आपल्या भांजेवर भरोसा दाखवलाय. संघ मालक स्वतः संघ मालक आहेत. पाहूया अंपायरची वादावाद करू नये. अंपायर जोरे, अंपायरचा डिसिजन अंतिम राहील. वाईट प्लस असेल या बॉलावर. वाईट प्लस 1 बाउन्स. 6 बॉल 9. गणेश शेळके रफ्तार. इथे मात्र मोठा बळी सापडला. लक्की मात्र 5 षटकाराशी खेळत होता, त्याला मात्र घरी परतवले. हो मात्र इथे रमेश के जॅगवार मैदानाच्या दिशेने पाहतोय काय आम्ही.
टेनिसला बॅट सोडलेली ती सर्व पावसात पकडले. मात्र 2-3 महिन्याचा गॅप असेल. टेनिसची लास्ट टुर्नामेंटला खेळला होता हा बॅट्समन. तसाच डायरेक्ट आता पावसाळी पहिली मॅच खेळायला आलाय. सानपाडा स्टेशनचे मालक आहेत सानपाडा वेस्ट. सानपाडा वेस्टचे मालक रमेश शेके. सानपाडा वेस्ट रमेश शेठ. 5 बॉल 9. 5 बॉल 9. इथे मात्र अंपायरचा डिसिजन. एक पॅव्हलियन हे दिले का? सांग ये लवकर. वरडू नका तिकडे जाऊन पॅव्हलियन मध्ये वरडा. अंपायरचा डिसिजन अंतिम असेल. पाहूया. जॅगवरच्या मात्र कानाला टच करून गेला हा बॉल. जॅगवरला मात्र बॉल काय दिसला नाही कारण त्यांना जरा टी बॉलची भीती वाटते. अंपायर डिसिजन सांगा. अंपायर बॉल आहे ना डॉट डिलिव्हरी. जॅगवरला मात्र बॉल काय समजला नाही. थोडं तोंड वाचलं नाही तर स्टंपा सकट बाहेर. 4 चेंडू आणि 9 धाव संख्या. पाहूया जॅगवर मात्र काय करतोय. वाघजा प्रीमियर गाजवलेली. आता जरा त्यांचा जीवात जीव आला कारण नॉस्ट्रॅकच्या बॅट्समनला एक काढून दिली. 3 चेंडू आणि 8 धाव संख्या. स्ट्राईकला गेलेला फलंदाज सोन्या अजूनपर्यंत स्ट्राईकवर असेल. पाहूया अजूनही मोठा फटका आलेला नाही बॅट मधून. लढतोय झटतोय झगडतोय आणि पाहूया लास्टला आपल्या टीमला मॅच विन करून देतोय का. हो मात्र इथे मात्र बसलाय प्रकाश शेळके असेल. कॅच मात्र ड्रॉप केले. 2 रनासाठी पाहूया ओमकार जोरे मात्र तिथे असतील. 2 चेंडू 6 धाव. 2 मध्ये 1 पाहिजे. फक्त 2 मध्ये 1. प्रकाश शेळके आपण जरा अंग थरथरते थंडी वाजते वाटतं. 2 चेंडू 6 धाव संख्या. 2 मध्ये 1 गगनचुंबी. आसमानी टोला मारायचा आहे. आसमानी टोला. दोन चेंडू मध्ये 1 मारायचा आहे. रमेश शेळके मात्र खुश असतील कारण ते नॉस्ट्राईकला आहेत. पाहूया 5वा चेंडू. काहीसा अडथळा आलाय गोलंदाजाला. आल्या मैदानात पाहूया. हो मात्र सोन्याला काय बॉल समजला नाही. आता मात्र थोडे वाचले. 1 चेंडू 6 धाव संख्या. पाहूया संघासाठी सोन्या विजयी षटकार मारतोय का. विजयी षटकार मारतोय का पाहूया. गणेश शेळके मात्र ऍक्युरेट बॉलिंग करतो. ऍक्युरेट इंग्लिश मात्र. बॉल टू बॉल ठेवतोय मस्त गुड लेन. ओमकार जोरे मात्र 40+ आलाय तरी हॉस्पिटल आपली सुविधा नाहीये. काही झालं तर स्वतः जबाबदार असतील. एक अरे इथे
मात्र पांढरे पाणी संघाने संघ विजय ठरलाय आणि या मॅचचा हिरो गणेश शेळके स्वतः मालक गणेश शेळके मात्र इथे असतील मॅचचा हिरो स्वतः मालक ओमकार झोरे कॅप्टन्सी घाले सलग 2 मॅचा जिंकलेत कॅप्टन्सी मात्र नो कॉम्प्रोमाइज ओमकार झोरे एसजी फायटर एसजी फायटर सांगा आपला सोने मात्र काहीसा निराश असेल जिंकून आहे पहिला मिस शॉट झाला नाहीतर हा मात्र आसमानी टोला होता आता मात्र असेल एका साईडला अक्षय शेळके एका साईडला सुनील लांबोर संघाचा विताड पाहूया बेस्ट वर्सेस बेस्ट पुढचा सामना पाहण्यासारखा सामना आहे कृपया कोणी जाऊ नये कारण की काही होऊ शकतं रमेश शेट्टे जागवार बॉलाला पैसे कधी देत नाही आपण बॉल घालू नका इथे मात्र एसजी फायटरने टॉस जिंकून